गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपूरच्या नंदिनी नदीला देखील पूर आलाय. दरम्यान यावेळी नंदिनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र सातपूर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही गर्दी नियंत्रणात आणली. तसेच मनपा प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान मुसळधार पावसामुळे सातपूर भागातील विविध परिसरात अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय. रस्त्यांवर गुडघाभर पाण्याचे तळे भरलेले दिसून आले. स्वारबाबा नगरातील सिद्धार्थ चौक परिसरात ड्रेनेज तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय. नंदिनी नदीच्या पुराची पातळी वाढल्यामुळे प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सोनालीताई बंधुरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ओटी भरून प्रार्थना केली. शिवाय त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुला येथे रस्ता खचला. त्यामुळे सातपूर त्र्यंबक रस्ता काही वेळ बंद ठेवण्यात आला. जोरदार पावसामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीजवळ 20 फूट खोल खड्डा पडलाय. त्यामुळे सातपूर त्र्यंबक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. प्रशासनाकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वाढत्या पावसामुळे मनपा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.